7-8 दिवसापूर्वी आपण हे काम चालू केलं होतं आणि आता सध्या ते फायनल सुद्धा झालेलं आहे। आणि याआधी आपण या कामाचा एक ब्लॉग सुद्धा बनवलेला आहे। त्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला बोललो होतो की मी फायनल झाल्याच्या नंतर एक ब्लॉग सुद्धा तुम्हाला शूट करून दाखवणार आहे। तर त्यासाठी मित्रांनो आपण हा ब्लॉग बनवलेला आहे। बरं, आतमध्ये पीयूसी चं काम चालू असल्यामुळे मित्रांनो मी आधी जे ना या कामाची 3D मारून घेतली। या 3D मध्ये घेतले होते आपण 4 कलर, पहिला भगवा, दुसरा कॉफी, तिसरा पांढरा आणि चौथा बॉडी शेड। बाहेरचं काम झालं फायनल आणि बघू शकता मित्रांनो या कामाचा फायनली लुक किती सुंदर आलेला आहे। आणि त्यानंतर त्या ठिकाणी बसवला होता दरवाजा, प्युअर सागाचा होता बरं, आणि त्याला करायची होती पॉलिश। तर आधी आपण मारून घेतली त्याला तिथली आणि त्यानंतर केली आपण त्याला पॉलिश। तर मित्रांनो बघू शकता पॉलिश केल्याच्या नंतर दरवाजाचा फायनली लुक। पीयूसी वाल्याचं काम झालं फायनल। त्यानंतर मित्रांनो आपण केलं होतं आपलं काम चालू, वॉलपुट्टी करून आपण घेतलं कलर करून। तर चला मित्रांनो दाखवतो मी तुम्हाला आतमधून झालेलं आपलं पूर्ण काम। तर मित्रांनो बघू शकता आपण या हॉलला या पद्धतीने पेंट केलेलं आहे। आपलं पेंटचं काम जबरदस्त झालेलंच आहे, पण या हॉलला पीयूसी लावल्यामुळे तो आणखीनच जबरदस्त दिसतोय। काय बरोबर आहे ना? तर मित्रांनो तुम्हाला हा हॉल कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आणि चला बघूयात आपण मागचे रूम। तर मित्रांनो मागचे सुद्धा रूम बघू शकता तुम्ही, खूप छान पेंट झालेले आहे। मागचं रूम सुद्धा आपण वॉलपुट्टी करून पेंट केलं होतं आणि त्या रूम मध्ये असलेल्या सज्जाचा पट्टा सुद्धा आपण मारून घेतला होता। आणि आपण या रूमच्या मागे 2 रूम डायरेक्ट कलर सुद्धा केल्या होत्या। या दोन्ही रूमाला आपण गुलाबी कलर मारला होता। गुलाबी कलर मध्ये सुद्धा त्या 2 रूम जबरदस्त दिसत होत्या। तर चला मित्रांनो तुम्हाला हे माझं काम कसं वाटतं